आपण येवला तालुक्यातील ममदापूर वन संवर्धन क्षेत्रात आलेलो. आपण बघू शकता की वन विभागाच्या वतीने या ठिकाणी हरणांसह इतर प्राण्यांकरता पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात आहे. आपण बघत तर ठिकठिकाणी नैसर्गिक पाणवठे असो, ठिकठिकाणी सिमेंटचे पाणवठे असो, या ठिकाणी वन विभागाच्या वतीने या मुक्या प्राण्यांकरता पाणी टाकले जात आहे. आपल्यासोबत तेथील वन क्षेत्र अधिकारी काय सांगाल की कशा प्रकारे सोय केली, किती पाणवठे? आमच्याकडे टोटल आपल्या ममदापूर संवर्धन राखीवमध्ये 25 पाणवठे आहे. त्याच्यामध्ये 10 पाणवठे सोरल बोरवेल आहे. काही 7-8 पाणवठे असे आहे की ते कृत्रिम आहे आणि नैसर्गिक पाणवठे 10 ते 12 नैसर्गिक आहे. त्याच्यामध्ये जिथं पाणी नाही आहे, जिथं पाण्याची लेवल पाणवठ्यामध्ये कमी झाली तिथं आम्ही टँकरद्वारे पाणी टाकतो आणि 1 महिन्यामध्ये 2 टँकर फिक्स आहे की आम्ही तिथं पाणी टाकतोच. आपल्या पाणवठ्यामध्ये काळवीट, तरस, लांडगे, खोकड, निलगाय, सायाळ असे विविध प्रकारचे प्राणी येतात आणि पक्षी सुद्धा मोर आणि लांडोर. एकूणच बघितलं तर विविध पक्ष्यांसह प्राणी या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येत असल्याने नक्कीच वन विभागाकडून या प्राण्यांची तहान भागवली जात आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.